रयत शिक्षण संस्था सातारा उत्तर विभाग अहिल्यानगर इयत्ता 5वी पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा अभिरूप सराव परीक्षा अर्थातच मॉक टेस्ट पेपर क्रमांक 2 तृतीय भाषा इंग्रजी आणि बुद्धिमत्ता यामध्ये आपण बुद्धिमत्ता चाचणी या विषयाचे प्रश्न क्रमांक 26 ते 75 असे 49 प्रश्न अचूक उत्तरे आणि स्पष्टीकरणासह घेऊन आलेला आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपण स्टडी या चॅनल वरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, समोरच्या बेल आयकॉनचे बटन प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्नपत्रिकेची लिंक डाउनलोड करण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणाहून तुम्ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करून घ्यायची आहे। विभाग पहिला इंग्रजी विषयाचा आहे, विभाग दुसरा जो आहे बुद्धिमत्ता चाचणी प्रश्न क्रमांक 26 ते 75 49 प्रश्न 100 गुण 100 पैकी 100 गुण कसे मिळवायचे यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। प्रश्न क्रमांक 26 पुढील आकृतीत त्रिकोणात गणित विषय आवडणारे विद्यार्थी, वर्तुळामध्ये इंग्रजी विषय आवडणारे विद्यार्थी आणि चौरसामध्ये मराठी विषय आवडणारे विद्यार्थी दिलेले आहेत। त्यावरून आकृतीचे निरीक्षण करून विचारलेल्या प्रश्नांचे उत्तर पर्यायामधून शोधा। या ठिकाणी आपल्याला आकृती दिलेली आहे आणि त्या आकृतीमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, फक्त गणित आणि मराठी विषय आवडणारे विद्यार्थी किती। या ठिकाणी त्रिकोणामध्ये आपल्याला गणित विषयांची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे, चौरसामध्ये आपल्याला मराठी विषयाची आवड असणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे आणि वर्तुळामध्ये इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती दिलेली आहे। तर आपल्याला आता प्रश्नामध्ये फक्त गणित आणि मराठी विषय आवडणारे विद्यार्थी किती असे विचारलेलं आहे। गणित म्हणजे त्रिकोण आणि मराठी विषय म्हणजे चौरस। फक्त त्रिकोण आणि चौरसामध्ये असणारी आपल्याला संख्या शोधावी लागेल, ती आहे 6। 6 संख्या त्रिकोणामध्ये आणि फक्त चौरसामध्ये आहे, त्यामुळे त्याचा उत्तराचा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 6। प्रश्न क्रमांक 27 पाहूया। खालील दिलेल्या आकृतीत आयतांची एकूण संख्या किती। आयताची संख्या मोजण्यासाठी आपल्याला सूत्रांचा वापर करता येईल, ट्रिकचा वापर करता येईल। सर्वप्रथम काय करायचंय, आकृतीमध्ये असणाऱ्या चौकोनाला आपल्याला क्रमांक द्यायचे आहेत। आडवे क्रमांक दिल्यानंतर उभे क्रमांक द्यायचे 1 2 3 4 या क्रमाने। आयताची एकूण संख्या काढण्याचं सूत्र जे आहे, उभी बेरीज करायची आणि आडवी बेरीज करायची यांचा गुणाकार करायचा। उभी बेरीज जी आहे आणि आडवी बेरीज जी आहे यांचा गुणाकार केल्यानंतर आपल्याला आयतांची संख्या मिळून जाईल। आडवी बेरीज करून घेतल्यानंतर ती येत आहे 10 आणि उभी बेरीज केल्यानंतर ती येत आहे 6 आणि या दोघांचा जर आपण गुणाकार केला 10 आणि 6 10 60 याचाच अर्थ आकृतीमध्ये आयतांची संख्या आहे 60 पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने। प्रश्न क्रमांक 28 पाहूया। सूर्यास्त होत असताना आधी-रात चालत निघाला। सूर्यास्त होत असताना आधी-रात चालत निघाला तेव्हा सूर्य त्याच्या उजव्या बाजूला होता। उजव्या बाजूला होता म्हणजे उजव्या हाताला आपण दिशा काढून घेऊया, उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिम। सूर्यास्त म्हणजे मावळतीची दिशा आहे पश्चिम आणि सूर्यास्त होत असताना आधी-रात चालत निघाला तेव्हा सूर्य त्याच्या उजव्या बाजूला होता म्हणजे त्याची उजवी बाजू येते पश्चिम आणि तो चालत आहे दक्षिणेला, म्हणजे या ठिकाणी तो दक्षिणेला चालत आहे। ही उजवी बाजू आहे आणि ही डावी बाजू आहे, म्हणजे या ठिकाणी तो दक्षिणेला चालत आहे आणि त्याच्या उजव्या बाजूला सूर्याची मावळती दिशा म्हणजे पश्चिम दिसत आहे। पुढे काय म्हटलेलं आहे, थोडा वेळ चालल्यानंतर तो डावीकडे काटकोनात वळला। डावीकडे म्हणजे या बाजूला काटकोनात वळलेला आहे। डावीकडे काटकोनात वळत ही डावी बाजू या ठिकाणी पुढे येईल आणि उजवी बाजू या ठिकाणी येईल।
पुन्हा थोडे अंतर चालल्यानंतर तो पुन्हा डावीकडे काटकोनात वळला, म्हणजे या दिशेने वळला काटकोनामध्ये, म्हणजे डावी बाजू या ठिकाणी येईल आणि उजवी बाजू या ठिकाणी येईल. तर आता त्याच्या उजव्या हाताला कोणती दिशा असेल? आता उजवी बाजू या ठिकाणी आहे, म्हणजे उजव्या बाजूला पूर्व दिशा असणार आहे. पर्याय क्रमांक 1 या पद्धतीने. 29 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. एका महाविद्यालयाचा हिरक महोत्सव. हिरक महोत्सव म्हणजे या ठिकाणी 60 वर्ष पूर्ण झाल्यानंतर हिरक महोत्सव साजरा केला जातो. 26 जानेवारी 2020 रोजी साजरा करण्यात आला. तर त्या विद्यालयाची स्थापना केव्हा झालेली असेल? 26 जानेवारी 2020 ला 60 वर्ष पूर्ण झालेले आहेत, म्हणजे आपल्याला 2020 मधून 60 वजा करावे लागतील. तर ते येत आहे 1960. 26 जानेवारी 1960. पाठीमागे जावं लागणार आहे. पर्याय क्रमांक 4. 26 जानेवारी 1960 रोजी विद्यालयाची स्थापना झालेली असेल. 30 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. प्रश्नचिन्हांच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा आणि लिहा. या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे आणि त्या ठिकाणी कोणती संख्या आहे ते आपल्याला शोधायचं आहे. 56 56 जे आहेत ते कसे आले ते आपल्याला त्रिकोणाच्या 3 शिरोबिंदूवर असणाऱ्या संख्यावरून ते शोधावं लागणार आहे. या ठिकाणी 2 आहे, 5, 1 यांची जर बेरीज केली 2 अधिक 5 अधिक 1 येत आहे 5 आणि 2 7 आणि 1 8. 8 ने 8च्या पाड्यामध्ये 56 आहेत, किंवा 8 7 56. 8 7 56. 8 गुणिले 7 8 7 56. पुढे आपण पुढची संख्या पडताळून 72 जे कसे आलेले आहेत. 4 अधिक 3 7 अधिक 2 अंकांची बेरीज येते 9. 9 ने आपल्याला 72 ला भागलं तर ते उत्तर येते 8, म्हणजे 9 8 72. या ठिकाणी आपल्याला जी बेरीज आलेली आहे त्याच्याने एक संख्या कमी केली आहे. 8 मधून 1 कमी केला 7, म्हणजे 8 7 56. बेरीज जी 9 आलेली आहे त्यातून 1 कमी केला 8 झाले 9 8 72. त्याच पद्धतीने आपल्याला पुढच्या त्रिकोणामध्ये असणाऱ्या शिरोबिंदूची संख्या आपल्याला शोधावी लागणार आहे. या ठिकाणी गुणाकार जो आहे तो 110 आलेला आहे आणि तो 110 गुणाकार कसा आला ते आपल्याला शोधावा लागणार आहे. आपल्याला माहिती आहे 11 गुणिले 10 11 110. 110 हे फक्त 11च्या पाड्यामध्ये आहेत, त्यामुळे आपल्याला बेरीज 11 आणावी लागणार आहे. या ठिकाणी 6 दिलेले आहे. 6 अधिक 3 9 आणि 9 मध्ये आपल्याला आणखी 2 मिळवावे लागतील, तेव्हा बेरीज 11 येईल. म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी पर्याय क्रमांक 3 2 असणार आहे. ही बेरीज 11 आलेली आहे. 11तून 1 कमी केला 10 आणि गुणाकार आलेला आहे 110. तो आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे. या पद्धतीने तुम्हाला उदाहरण सोडवता येईल. प्रश्न क्रमांक 31 आणि 32 साठी सूचना आहे. सूचना आणि चिन्हांचा तक्ता पाहून खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. आपल्याला अक्षर आणि त्या अक्षरांसाठी कोणते चिन्ह वापरलेलं आहे ते या ठिकाणी दिलेलं आहे. 31 नंबरच्या प्रश्नामध्ये 5 चिन्ह दिलेले आहेत आणि या चिन्हांनी कोणता शब्द तयार होतो ते लिहा असं विचारलेलं आहे. त्रिकोण आणि बिंदू यामध्ये क हा शब्द आहे. त्यानंतर गोलासाठी पहिला होकार, स्टार साठी ट आहे. त्यानंतर गोलासाठी पुन्हा पहिला होकार, उभी जी रेषा आहे त्यासाठी अनुस्वार आहे, म्हणजे या ठिकाणी अनुस्वार येईल. आणि सर्वात शेवटी चौकोनामध्ये बिंदू ते ब आहे. शब्द तयार झाला कुटुंब. या ठिकाणी कुटुंब असा शब्द तयार झालेला आहे. पर्याय क्रमांक 4 या पद्धतीने.
कुटुंब हा शब्द तयार झालेला आहे। त्याच सूचना आणि चिन्हांचा वापर करून प्रश्न क्रमांक आपल्याला 32 शोधायचा आहे। फूल या शब्दाचे अनेक वचनी रूप कसे लिहाल? आपल्याला फूल हा शब्द दिलेला आहे, त्याचं अनेक वचनी रूप लिहिताना फुले असा होतं आणि फचा उकार जो आहे तो दुसरा बदलून पहिला होत असतो, हे विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचे। आपल्याला आता अनेक वचनी रूप तयार करायचे आहे। फ साठी या ठिकाणी पहा गोलामध्ये टिंब दाखवलेला आहे आणि उकार पहिला जो आहे त्यासाठी गोल आहे। ल साठी या ठिकाणी चौकोन आहे आणि मात्रेसाठी या ठिकाणी त्रिकोण आहे। म्हणजे या पद्धतीने हे तयार झालेलं आहे। म्हणजे आपल्या उत्तराचा पर्याय जर पाहिला या ठिकाणी गोल रंगवलेला आहे, इथे रंगवलेला आहे। पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं उत्तर आहे। या पद्धतीने काळजीपूर्वक नाममात्र वेलांटी उकार पाहून अशा पद्धतीचा प्रश्न सोडवायचा आहे विद्यार्थ्यांनी। प्रश्न क्रमांक 33 पाहूया। ऋषी, कृपा, पूर्व, वसतिगृह, डॉक्टर, तंत्रनिकेतन, पाक्षिक या शब्दसमूहामध्ये जोडाक्षर असलेल्या शब्दांपेक्षा जोडाक्षर असलेले शब्द आपण शोधूया। ऋषीला ऋ हा जोडाक्षर नाही, हे स्वर आहे। कृपा हा सुद्धा जोडाक्षर नाही। पूर्व हा जोडाक्षर असलेला शब्द आहे, या ठिकाणी रफार आहे। वसतिगृह त्यातला गृह हे जोडाक्षर नाही। डॉक्टर यामध्ये जोडाक्षर आहे। तंत्रनिकेतन त्र हे जोडाक्षर आहे आणि पाक्षिक मध्ये क्ष हे जोडाक्षर आहे। म्हणजे जोडाक्षर असलेल्या अक्षरांची संख्या 1 2 3 4, जोडाक्षर असलेले शब्द आहेत 4। आता जोडाक्षर नसलेले शब्द पाहूया। आता उरलेले जे आहे जोडाक्षर नसलेले ऋषी, कृपा आणि वसतिगृह ते शब्द आहेत 3। जोडाक्षर नसलेले शब्द आपल्याला कितीने कमी अथवा जास्त आहेत? तर जोडाक्षर नसलेले शब्द जे आहेत 3 हे 4 पेक्षा 1 ने कमी आहेत। पर्याय क्रमांक 1 या पद्धतीने। 34 क्रमांकाचा प्रश्न पहा। खालील प्रश्नात दिलेली वेणाकृती कोणत्या पर्यायातील घटकांशी अचूक जुळेल? या ठिकाणी 3 वर्तुळ एकात एक दाखवलेली आहेत। त्यामुळे पहा भारत, महाराष्ट्र, गुजरात हे होणार नाही, कारण भारत देश, महाराष्ट्र हे वेगळे राज्य आणि गुजरात हे वेगळे राज्य असा पर्याय पाहिजे। त्यामुळे पहिला पर्याय बाद। महाराष्ट्र, कोल्हापूर आणि राधानगरी या ठिकाणी हा पर्याय होऊ शकतो, कारण कोल्हापूर हा जिल्हा आहे आणि राधानगरी हा तालुका आहे। त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर आहे। मोठे वर्तुळ म्हणजे महाराष्ट्र राज्य, त्यामधील कोल्हापूर जिल्हा आणि कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हे राधानगरी तालुका या पद्धतीने। भारत, महाराष्ट्र, दिल्ली होणार नाही, हे 2 वेगवेगळे राज्य आहेत। महाराष्ट्र, मुंबई आणि कोल्हापूर हे होणार नाहीत, हे 2 वेगवेगळे जिल्हे आहेत। पर्याय क्रमांक 2 मध्ये अचूक उत्तर आहे। प्रश्न क्रमांक 35 मध्ये पहा। खालील आकृत्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा क्रम आहे, तो क्रम ओळखून प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती आकृती येईल ते शोधा। पहिली जी आकृती आहे या ठिकाणी आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये पहा बाणाची जी टोके आहेत ते एकमेकाच्या विरुद्ध दिशेला आहेत, त्यामुळे आपल्याला आणि ते बाहेरच्या बाजूने आहेत। या ठिकाणी एक रेषा आहे, त्याच्या इथं आडव्या पुन्हा 2 रेषा झालेल्या आहेत। ही रेषा जी आहे आपल्या ज्या मुख्य दिशा आहेत, उपदिशा आहेत, या दिशेवरून ती या दिशेला आलेली आहे। म्हणजे हे टोक जे होतं या ठिकाणी आलेलं आहे आणि त्यानंतर पुढच्या आकृतीमध्ये या ठिकाणी आलेलं आहे। म्हणजेच आपल्याला पुढची जी आकृती असणार आहे त्या बाणाची टोके खालच्या दिशेला आलेली पाहिजे या ठिकाणी। म्हणजे या ठिकाणी आपल्याला बाणाची टोके असणारे पहा, या ठिकाणी हा पर्याय बाधक झालेला आहे। या ठिकाणी बाणाच्या टोकामध्ये इथं 2-2 रेषा आहेत, या ठिकाणी 4 रेषा दिल्या, त्यामुळे हा पर्याय बाद झालेला। आणि या ठिकाणी जर बाणाची टोक पाहिले तर ते आतमध्ये दाखवलेले, त्यामुळे हा एक पर्याय बाद झाला। राहिला उत्तराचा पर्याय, पर्याय क्रमांक 2। यामध्ये एक रेषेच्या इथे 2 रेषा झाल्यात आणि या ठिकाणी 3 रेषा, म्हणजे पुढच्या 4 रेषा असणार आहेत। या ठिकाणी 4 रेषा दिलेल्या आहेत। या पद्धतीने काळजीपूर्वक हा प्रश्न सोडवायचा आहे।
36 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. 36 ते 40 साठी सूचना आहेत. प्रश्नाच्या सुरुवातीला 3 पदे दिलेली आहेत. त्यांचे काही वैशिष्ट्य आहे, त्यामुळे त्यांचा एक गट तयार होतो आणि या गटात बसणारे पद दिलेल्या पर्यायातून निश्चित करायचे आहे. ही जी आकृती आहे, सी हे जे अक्षर आहे हे आपल्याला पाण्यामध्ये पाहिल्यानंतर जसेच्या तसे दिसतं. पहा या ठिकाणी जसेच्या तसे दिलेले आहे. आय हे अक्षर जर पाण्यात पाहिलं आपण तर ते जसेच्या तसे दिसतं, या ठिकाणी दिलेलं आहे. आणि पी जर आपण पाण्यात पाहिला तर ते या ठिकाणी असा दिसतो, म्हणजे या ठिकाणी पाण्यातील प्रतिमा दिलेली आहे. म्हणजे आपल्याला पहिलं अक्षर आणि दुसरं अक्षर हे एकमेकांची पाण्यातील प्रतिमा आहे, ते आपल्याला शोधायचे. के या ठिकाणी के हे अक्षर आरशातील प्रतिबिंब दिलेलं आहे, त्यामुळे हे बाद आहे. ते असं पाहिजे होतं या ठिकाणी. एल हे अक्षर आपण पाण्यात पाहिलं तर ते या ठिकाणी उलटा होत असतो, त्यामुळे हे चुकीचं आहे. एम जर पाण्यात पाहिलं तर तो डब्ल्यू होतो, त्यामुळे हे चुकीचं आहे. आणि एन जर पाण्यात पाहिला तर तो या ठिकाणी बरोबर दिलेला आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 37 पहा. 5.2/4, 4.8/16 आणि 7.1/2. या ठिकाणी 2 ने आपण 4 ला भाग दिला, बे 2 4, म्हणजे या ठिकाणी संख्या तयार झालेली आहे 5.1/2. या ठिकाणी 8 ने 16 ला भाग दिला, 8 1 8, 8 2 16 ही संख्या झालेली आहे 4.1/2. या ठिकाणी 7.1/2 या ठिकाणी दिलेला आहे. या ठिकाणी ही जी संख्या आहे ती आहे 5.5, 4.5, 7.5. या ठिकाणी हा शब्द या ठिकाणी येत आहे. संख्यामध्ये अर्धा भाग पुढे दिलेला आहे, 5 आणि अर्धा, 4 आणि अर्धा, म्हणजे 5.5, 4.5, 7.5. या ठिकाणी आपल्याला त्या गटाशी जुळणारा पुढचा पर्याय शोधायचा आहे. या ठिकाणी 4 ने आपण 3 ला भागलं, 4 1 4 आणि 4 3 12, 1/3 येत आहे, त्यामुळे हा पर्याय बाद. 4 ने आपण 12 ला भागलं, पुन्हा 4 1 4 आणि 4 3 12, या ठिकाणी सुद्धा 1/3 येत आहे, त्यामुळे हाही पर्याय बाद. 9 ने आपण 18 ला भागलं, 9 1 9, 9 2 18, तर या ठिकाणी 9.1/2 म्हणजे या ठिकाणी 9.5 आलेला आहे. आता शेवटचा पर्याय पडताळून पहा. 3/4 दिलेले, त्यामुळे हा होणार नाही. पर्याय क्रमांक 3 मध्ये अचूक उत्तर असलेला पर्याय आहे. प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी संख्या 9.9/18. प्रश्न क्रमांक 38 पहा. कोकणी, मालवणी, वऱ्हाडी आणि आपल्याला पुढची भाषा ओळखायची आहे. तर बारकाईने पाहिलं, कोकणी, मालवणी, वऱ्हाडी या महाराष्ट्रामध्ये बोलल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या भागातील भाषा आहेत. महाराष्ट्रामध्ये अहिराणी भाषा बोलली जाते, पर्याय क्रमांक 1 या ठिकाणी अहिराणी आहे. तेलुगू ही भाषा तेलंगणा, तामिळनाडूमध्ये बोलली जाते. कन्नडी कर्नाटकामध्ये, गुजराती ही भाषा गुजरातमध्ये, त्यामुळे पर्याय क्रमांक 1 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39 पहा. त्रिकोण, वर्तुळ, चौकोन आणि गोल, भरीव गोल या ठिकाणी पुढची आकृती कशी तयार झाली पाहूया. त्रिकोण आहे तर 1 नंबरला जर धरला, वर्तुळ 2 नंबर, चौकोन 3 नंबर आणि बिंदू 4, तर पुढे काय बदल झालेला आहे पहा. त्रिकोण जो आहे तो या ठिकाणी गेलेला आहे, त्रिकोणाला 1 नंबर देऊ आपण. वर्तुळ जे आहे ते 2 नंबरला जागेवरच आहे. त्यानंतर चौरस जो आहे तो बाहेर आलेला आहे 3 नंबर, आणि आतला बिंदू जो आहे 4 तो जागेवर आहे. तो बिंदू जागेवर राहिलेला आहे. त्यानंतर वर्तुळाची आकृती जागेवर राहिलेली आहे. यावरून आपल्याला आता पुढच्या गटाची आकृती शोधावी लागेल. 2 नंबरची जी आकृती आहे ती जागेवर, म्हणजे चौकोनाची आकृती जागेवर असलेला पर्याय पहा. पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 40 पहा. स्त्री पुरुष, लहान थोर,
राघू मैना, तर हे जोडाक्षर आहेत. तर याच्यामध्ये स्त्री पुरुष लहान थोर राघू मैना, लहान सहान नफा तोटा पीक पाणी मुले बाळे. तर पाहिलं तर हे सर्व सजीव घटक आहेत आणि जोड शब्द आहेत, म्हणजे याचा अर्थ पर्याय क्रमांक 4 येईल, मुले बाळे, या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 41 पाहूया. वरील इंग्रजी अक्षरमालेत डावीकडून 12व्या अक्षराच्या, ही डावी बाजू असते आणि इकडची बाजू उजवी असते, आणि आपल्याला 12वा अक्षर विचारलेला आहे. हा 5-5चा गट आहे. 5, 5, 10, 11 आणि 12. 12वा अक्षर आहे यल. यल हे 12वा अक्षर आहे आणि त्या यल अक्षराच्या उजवीकडील अक्षर कोणते विचारलेले आहे. यलच्या उजवीकडे म्हणजे या दिशेचं, यलच्या उजवीकडचं अक्षर आहे यम, पर्याय क्रमांक 4, या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 42 पाहूया. दिलेल्या आकृतीत त्रिकोणांची संख्या चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त अथवा कमी आहे. त्रिकोणांची संख्या मोजूया. हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. आकृतीमध्ये फक्त 2च त्रिकोण आहेत. आता चौकोनांची संख्या मोजूया. चौकोन पहा, आपण याला क्रमांक देऊया. 1, 2, 3. तर या ठिकाणी हा एक चौकोन आहे. 2 या अंकापासून एक स्वतंत्र चौकोन बनलेला आहे. त्यानंतर 1 आणि 2चा एक चौकोन बनलेला आहे. 1 आणि 2 पासून हा एक चौकोन बनलेला आहे. त्यानंतर 2 आणि 3चा मिळून एक चौकोन बनलेला आहे. 2 आणि 3चा एक चौकोन, आणि 1, 2, 3 या सर्व 3 अंकांचा मिळून एक चौकोन. 1, 2, 3 अशा पद्धतीने एकूण चौकोनांची संख्या आहे 4 आणि त्रिकोणांची संख्या आहे 2. आता त्रिकोणांच्या संख्येची आपल्याला तुलना करायची चौकोनाच्या संख्येबरोबर. तर त्रिकोणाची संख्या ही चौकोनाच्या संख्येपेक्षा 2 ने कमी आहे, पर्याय क्रमांक 2. 43 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. अक्षर दिलेले आहेत, त्या अक्षरापासून अर्थपूर्ण शब्द तयार केल्यास त्यातील मधले अक्षर कोणते. या ठिकाणी अक्षरांपासून जो शब्द तयार होतोय अर्थपूर्ण, तो आहे पहिला अक्षर घेतला विधी. विधी हे अक्षर आहे. विधी, निषेध. या ठिकाणी असा शब्द तयार होतोय विधी, निषेध, आणि मधला अक्षर आहे नि, पर्याय क्रमांक 4, या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 44 आणि 45 साठी सूचना आहे. प्रश्न आकृती तंतोतंत जुळणारे. तंतोतंत याचा अर्थ सेम, जशीच्या तशी, एक्झॅक्ट आकृती जुळणारे आपल्याला पर्यायातून शोधायचे आहे. 44च्या प्रश्नामध्ये या ठिकाणी आकृती दिलेली आहे. त्या आकृतीमध्ये आकार जर पाहिले आपल्याला सगळे सारखे दिसतात, त्यासाठी आपल्याला बारकाईने पाहिलं. या ठिकाणी उभ्या 2 रेषा आहेत. 2 रेषा असणारे पर्याय या ठिकाणी आहेत. इथं 3 रेषा दिल्या, त्यामुळे हा पर्याय बाद. इथं 2 आहेत, इथं 2 आहेत, त्यामुळे आता आपल्याला आडव्या रेषा मोजाव्या लागतील. 1, 2, 3, 4, 5. आता आडव्या 5 रेषा या ठिकाणी 4च दिलेल्या आहेत, त्यामुळे हा पर्याय बाद. आता राहिले 2च पर्याय. या ठिकाणी 1, 2, 3, 4च रेषा दिल्या, त्यामुळे हाही पर्याय बाद. पर्याय क्रमांक 4 मध्ये त्याचं तंतोतंत पर्याय असलेली आकृती आहे. प्रश्न क्रमांक 45 मध्ये सुद्धा तंतोतंत आकृती आपल्याला शोधायची आहे. आकृतीमध्ये जर पाहिलं जनरली सारखंच दिसतंय, परंतु त्यासाठी बारीक पाहावं लागेल. तोंडामध्ये पहा, या ठिकाणी ओठाला बाजूने 2 रेषा या ठिकाणी नाही आहे, त्यामुळे हा पर्याय बाद झालेला आहे. पहिला पर्याय जो आहे, या ठिकाणी डोळे बरोबर आहेत. वरच्या बाजूला कानाचा भाग रंगवला, येथे खाली दाखवले, त्यामुळे हा पर्याय सुद्धा बाद झालेला आहे पहिला. या ठिकाणी वरची बाजू बरोबर रंगवलेली आहे आणि या ठिकाणी खालची बाजू रंगवलेली आहे. डोळेही बरोबर आहेत, त्रिकोण आहे आणि तोंडे बरोबर. पर्याय क्रमांक 2 ही तंतोतंत पर्याय असलेली आकृती. या ठिकाणी डोळे
वरच्या बाजूने रंगवलेलं दाखवले, त्यामुळे हा पर्याय चुकीचा आहे. प्रश्न क्रमांक 46, हवा प्रदूषित होऊ नये यासाठी कोणती कृती योग्य ठरेल? सांडपाण्याचा योग्य वापर करणे हे जलप्रदूषणाचा आहे, त्यामुळे हा पर्याय नाही होणार. खाजगी वाहनांचा वापर वाढवणे, खाजगी वाहनांचा वापर वाढवल्यानंतर आणखी हवा प्रदूषित होईल, त्यामुळे ही कृती चुकीची आहे. सायकलचा जास्तीत जास्त वापर करणे हे बरोबर आहे, पर्याय क्रमांक 3, कारण सायकल मधून कुठल्याही प्रकारचं प्रदूषण होत नाही, त्यामुळे ही कृती योग्य ठरेल. कर्णकर्कश हॉर्नवर बंदी आणणे याचा आणि हवेचा काही संबंध नाही आहे, हे दोन्ही प्रदूषण आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 47 पाहूया. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा आणि लिहा. पहा, प्रश्नचिन्हाच्या जागी येणारी जी संख्या आहे ती आपल्याला शोधायची. या ठिकाणी 72 कशा आले पहा. 72, 9चा वर्ग 81, 3चा वर्ग 9 किंवा 9 त्रिक 27, 27च्या पाड्यामध्ये पहा 72 नाही आहेत. 9 अधिक 3 केलं 12, 9 अधिक 3 12, 12च्या पाड्यात वर्षक 72. पहा 12 गुणिले 6 केलं तर 72 येतंय. या ठिकाणी 4 अधिक 5, आता हे 12 सक 72, यातले 12 कशा आले पहा. ही बेरीज 12 आहे आणि यांची वजाबाकी पहा. बरोबर 9 अधिक 3 12 गुणिले 9 वजा 6 12. या पद्धतीने या ठिकाणी लॉजिक वापरले. खालचाही पर्याय आपल्याला पडताळून पाहावा लागेल. 5 अधिक 4 9 गुणिले 5 वजा 4, 5 अधिक 4 9, 5 वजा 1, 5 वजा 4 1, 9 1 9. या ठिकाणी प्रश्न क्रमांक 47 पहा. प्रश्नचिन्हाच्या जागी येणाऱ्या संख्येचा पर्याय शोधा आणि लिहा. या ठिकाणी प्रश्नचिन्ह आहे. 9 3 72, 5 4 9, 5 4 9 ही बेरीज आहे. 9 3 72, या ठिकाणी 12 पाहिजे नाही. 72 कशाला आपल्याला शोधायला लागेल. बेरीज जर केली आपण 9 अधिक 3 12, 12च्या पाड्यात 72, 12 सक 72 आणि 12 सक या ठिकाणी वजाबाकी पहा. पर्याय या पद्धतीने करता येईल. 9 अधिक 3 12 गुणिले 9 वजा 3, म्हणजे या ठिकाणी 12 गुणिले 9 वजा 3 6 12 सक 72. या ठिकाणी हा पर्याय जुळतोय. दुसरा पर्याय आपल्याला त्याच पद्धतीने येतोय का पडताळून पाहावा लागेल. पहा 5 अधिक 4 9 आणि 5 वजा 4 1, 9 1 9. या ठिकाणी जुळत आहे, म्हणजे या ठिकाणी 7 अधिक 5 करावं लागेल. 7 अधिक 5 12 आणि 7 वजा 5 राहिले. 5तून 7 मधून 5 गेले, 2 राहिले. 12 दुने 24, म्हणजे आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 24. या पद्धतीने हे ट्रिक्सने सोडवता येईल. प्रश्न क्रमांक 48. आजचे वय कार्तिकच्या वयाच्या दुप्पट. आजचं वय कार्तिकच्या वयाच्या दुप्पट आहे असून जान्हवीच्या वयाच्या निमपट आहे. आजच्या वयाच्या निमपट हे आजचे वय आहे. जान्हवीच्या निमपट कार्तिकचं वय आहे, आयुष्य वय आहे, आणि कार्तिकच्या दुप्पट आयुष्य वय. पुढं कार्तिकचे 4 वर्षापूर्वीचे वय 10 वर्ष असल्यास जान्हवीचे आजचे वय किती असेल. गुंतागुंतीचा प्रश्न आहे, पण काळजीपूर्वक वाचलं की सहज सोप्या पद्धतीने हा प्रश्न सुटून जाईल. या ठिकाणी आपल्याला 4 वर्षापूर्वीचं कार्तिकचं वय दिलेलं आहे. मग आपण कार्तिकचं आजचं वय काढू शकतो. 4 वर्षापूर्वी जर 10 वर्ष असेल तर आजचं वय काढण्यासाठी आपल्याला अधिक 4 करावं लागेल, ते येईल 14 वर्ष.
म्हणजे कार्तिकचं वय आपल्याला मिळालेलं आहे 14 वर्ष आणि कार्तिकच्या वयाच्या दुप्पट आईचं वय आहे, म्हणजे आईचं वय सुद्धा आपल्याला काढता येईल. आईचं वय असणार आहे 14च्या दुप्पट, म्हणजे ते असणार आहे 28 वर्ष. आईचं वय मिळालेलं आहे 28 आणि आईचं वय आणखीन जान्हवीच्या वयाशी काय संबंध आहे पहा. जान्हवीच्या वयाच्या निमपट आहे, म्हणजे जान्हवीचं जर x मानलं तर आईचं वय भागिले 2 करावं लागणार आहे. म्हणजे आपल्याला आईचं वय मिळालेलं आहे 28, म्हणजे 28चे आपल्याला दुप्पट करावे लागेल, कारण 28ची दुप्पट केली तर येईल 56. पर्याय क्रमांक 4 56. जान्हवीचं वय 56 असेल आजचं, कारण 56चे निम्मे आईचे वय आहेत ते आहेत 28, म्हणजे या ठिकाणी पर्याय क्रमांक 4. प्रश्न क्रमांक 49 पहा. सन 2016 सालचा प्रजासत्ताक दिन मंगळवारी होता. 26 जानेवारी दिलेले आपल्याला तारीख. 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन मंगळवार आहे 2016 सालचा. तर 2017 सालातील मराठी भाषा दिन कोणत्या वारी येईल? मराठी भाषा दिन हा 27 फेब्रुवारीला असतो. कविवर्य कुसुमाग्रज विष्णू वामन शिरवाडकर यांचा जन्मदिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. आपल्याला काय करावं लागेल आता, 2017ची माहिती विचारलेली आहे, 16ची तारीख दिलेली आहे आणि वार दिलेला आहे. आपण 26 जानेवारी 2016 वरून 26 जानेवारी 2017चा वार काढू शकतो. 26 जानेवारी 2016चा वार आपल्याला मंगळवार दिलेला आहे आणि 2017चा वार 1 ने पुढे जाईल, परंतु या ठिकाणी 2016 हे लीप वर्ष आहे, त्यामुळे 1 वार सोडून आपल्याला पुढचा वार जावे लागेल. मंगळवार नंतर बुधवार सोडून गुरुवार येईल, म्हणजे याचा अर्थ 26 जानेवारी 2017ला गुरुवार आहे. या ठिकाणी आता आपल्याला पुढचे दिवस शोधावे लागतील. 26 जानेवारी नंतर जानेवारी महिन्यातले एकूण दिवस किती होतात ते पहा. 27, 28, 29, 30 आणि 31 ते होतात 5 दिवस. आणि 27 तारीख फेब्रुवारीचे आपल्याला शोधायचे, म्हणजे फेब्रुवारी महिन्याचे 27 दिवस. अशा पद्धतीने एकूण आपल्याला 32 वारने पुढे जायचं आहे, 32 दिवसांनी पुढे जायचं आहे, म्हणजे 32 वारने पुढे जायचे या गुरुवार पासून. 2017चा जो गुरुवार आहे 32ला जर आपण 7 ने भागलं तर 7 चौक 28 आणि बाकी राहते 4, म्हणजे 4 बाकी राहिली. याचा अर्थ आपल्याला गुरुवार पासून 4 वार पुढे जावेल. गुरुवार नंतर शुक्रवार, शनिवार, रविवार, सोमवार. पर्याय क्रमांक 1 मराठी भाषा दिन हा सोमवारी असेल, पर्याय क्रमांक 1. या पद्धतीने 50 नंबरचा प्रश्न पहा. वेदिकाला विज्ञान आणि गणित विषय हे आवडतात. रसिकाला फक्त मराठी विषय आवडतो. स्वराला गणित आणि इंग्रजी विषय आवडतात. सानिकाला गणित सोडून सर्व विषय आवडतात. तर इंग्रजी विषय आवडणारे कोण? आपल्याला आता फक्त इंग्रजी विषय आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची माहिती विचारलेली आहे. या ठिकाणी वेदिकाला विज्ञान आणि गणित आहे, म्हणजे पर्यायामध्ये वेदिका जिथं असेल ते बाद झालं, कारण त्या ठिकाणी इंग्रजीचा विषय येणार नाही. रसिकाला फक्त मराठी विषय आवडतो, म्हणजे रसिका ज्या पर्यायामध्ये आहे ते रसिका हा बाद झाला. या ठिकाणी रसिका आहे, कारण रसिकाला फक्त मराठी विषय आवडतो, इंग्रजीचे काही संबंध येत नाही. आता राहिले फक्त 2 पर्याय. स्वराला गणित आणि इंग्रजी. स्वराला गणित आणि इंग्रजी, म्हणजे स्वराला इंग्रजी आवडत आहे. सानिकाला गणित सोडून सर्व विषय आवडतात, म्हणजे सानिकाला गणित सोडून सर्व विषय म्हणजे इंग्रजी सुद्धा आवडते. त्यामुळे या ठिकाणी पर्याय क्रमांक 2 होणार नाही, पर्याय क्रमांक 4 सानिका आणि स्वरा. एका सांकेतिक भाषेत कमळ बरोबर 5, 7 कमळ बरोबर हा शब्द दिलेला आहे. 7, 5, 6 अंक दिलेले आहेत. सरळ बरोबर 7, 3, 2 आणि कसर बरोबर 2, 3, 5 असं लिहितात. तर मकर हा शब्द कसा लिहाल? मकर हा शब्द आपल्याला तयार करायचा आहे. सूचना दिलेली अंक आणि अक्षरांचा क्रम सारखा असेलच,
असं नाही, म्हणजे क साठी या ठिकाणी 7 फिक्स नाही आहे, तो पुढे मागे होऊ शकतो. असा प्रश्न सोडवताना पहिल्या 2 मध्ये किंवा पहिल्या 3ही गटांमध्ये सामायिक असलेलं अक्षर या ठिकाणी शोधावं लागेल. या ठिकाणी कोणतंही अक्षर नाही आहे. पहिल्या 2 मध्ये शोधून घेऊ. या ठिकाणी ळ आहे, अळ आहे आणि पहिल्या 2 मध्ये संख्या आहे 7, म्हणजे या ठिकाणी ळ साठी 7 वापरलेला आहे. ते पर्याय बाद करून टाकायचे म्हणजे अडचण होत नाही. अळ गेला, अळ गेला. त्यानंतर या ठिकाणी सामायिक अक्षर राहिलेलं नाही. नंतर यामध्ये पहिलं अक्षर कमळ आणि शेवटच्या अक्षरामध्ये सामायिक पहा. आपल्याला या ठिकाणी क हा सामायिक दिसतोय, म्हणजे क साठी या दोन्हीमध्ये सामायिक असलेली संख्या आहे 5, म्हणजे या ठिकाणी क साठी 5 वापरलेला आहे. उरलेले म साठी या ठिकाणी 6 येईल. त्यानंतर म साठी 6 ही बाद झालेला आहे. सर आणि सर या ठिकाणी 2 शब्द आहेत आणि संख्या इथे 32 आणि 23, म्हणजे या ठिकाणी स साठी कोणतं अक्षर हे कळणार नाही. स साठी या ठिकाणी 2 किंवा 3 असू शकतो आणि र साठी 2 किंवा 3 असू शकतो. आपल्याला मकर हा शब्द विचारलेला आहे. म साठी 6 दिलेला आहे. पहिल्या पर्यायामध्ये 6 नाही, त्यामुळे पहिला पर्याय बाद झाला. 526. म साठी 6, क साठी 5, म क र. म साठी आपल्याला 6 दिलेला आहे, क साठी आहे 5 आणि र साठी 6 आणि 5 इथं 6 नाही येत, त्यामुळे हा एक पर्याय बाद झाला. या पर्यायात 5 उल्लेख नाही, त्यामुळे हा पर्याय बाद राहिलेला आहे. पर्याय क्रमांक 2. या ठिकाणी र साठी 2 आलेला आहे आणि स साठी 3 आहे, म्हणजे या ठिकाणी र साठी 2. या पद्धतीने काळजीपूर्वक प्रश्न सोडवायचा आहे. प्रश्न क्रमांक 52 ते 53 साठी सूचना दिलेल्या आहे. प्रश्नाकृती पाण्यावर उभी धरल्यास तिचे पाण्यात प्रतिबिंब कसे दिसेल ते उत्तर आकृत्यामधून शोधायचं आहे. आपल्याला आकृती दिलेली आहे झेड ए. झेड जर पाण्यात पाहिला तर तो पहा खालच्या बाजूने जाऊन अशा पद्धतीची आकृती तयार होते. या ठिकाणी पहिलीच आकृती बरोबर आहे. पाण्यातील प्रतिमा पर्याय क्रमांक 1. इतर पर्यायामध्ये चुकीचे पर्याय दिलेले आहेत. त्यानंतर 53 क्रमांकाचा प्रश्न पहा. तो सुद्धा पाण्यातील प्रतिबिंबावर आधारलेला आहे. पाण्यामध्ये आकृती काय होत असते, उलटी होत असते. वरचा जो बाण आहे तो या ठिकाणी खाली येईल आणि हे गोल वरती येईल. हा बाण जो आहे तो वरती जाईल आणि वरचा जो गोल आहे तो खाली येईल. हा चौकोन जो आहे तो वरती येईल आणि हा बाण हा खाली जाईल. या ठिकाणी पर्यायामध्ये अशी आकृती शोधावी लागेल. पहिल्या पर्यायामध्ये या ठिकाणी चौकोन दिलेला आहे, त्यामुळे हा बाद झाला. या ठिकाणी इथं आपल्याला गोल पाहिजे होतं, इथं बाण वरती दिलेला आहे, त्यामुळे हाही पर्याय बाद झाला. तिसऱ्या पर्यायामध्ये सर्व पर्याय बरोबर आहेत, त्यामुळे आकृतीतला पर्याय क्रमांक 3 हा पाण्यातील प्रतिबिंब असलेला पर्याय आहे. 54 क्रमांकाचा प्रश्न पाहूया. दिलेल्या आकृतीत घनाकृती ठोकळ्यांची मांडणी करून एक प्रतिकृती तयार केली आहे, तर तिला एकूण पृष्ठे किती? आपल्याला कोणत्याही घनाला एकूण 6 पृष्ठे असतात. त्या 6 पृष्ठांमध्ये आपल्याला खालच्या बाजूचा एक पृष्ठभाग आपल्याला दिसत नाही, तो एक आहे. पाठीमागचा 2, त्यानंतर या ठिकाणचा पलीकडच्या बाजूचा 3, असे 3 पृष्ठ दिसत आहेत. आणि वरच्या बाजूला पहा 1, 2, 3, 4, 5, 6. आणि या बाजूचा एक पृष्ठभाग 6 अधिक 1 7, म्हणजे एकूण आपल्याला 10 पृष्ठभाग दिसतात. पर्याय क्रमांक 2 10. तर त्या आकृतीला एकूण 10 पृष्ठे आहेत. प्रश्न क्रमांक 55. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? 5 संख्यांचं जर निरीक्षण केलं 97, 89, 83, 79, 73 या मूळ संख्या आहेत आणि त्या
उतरत्या क्रमाने मांडलेले आहेत, त्यामुळे आपल्याला 73च्या अगोदरची मूळ संख्या या प्रश्नचिन्हाच्या जागी शोधायची आहे. 73च्या अगोदरची संख्या आहे 71, पर्याय क्रमांक 3. 56 क्रमांकाचा प्रश्न बघा. पुढे दिलेल्या चिन्हांच्या मालिकेतील प्रश्नचिन्हांच्या जागी चिन्हांचा कोणता समूह येईल? पर्यायामध्ये आपल्याला 4-4 गट दिलेला आहे, त्याचा अर्थ आपल्याला 4-4चे गट करावे लागते. या ठिकाणी 4 नंतर उभी रेषा ओढायची. 1 2 3 4, 1 2 3 4, म्हणजे 4 चौक 16चा हा समूह आहे. पहिल्या आकृतीला आपण क्रमांक देऊया 1 2 3 4. त्यानंतर पहा पुन्हा या ठिकाणी हीच आकृती आलेली आहे. पुन्हा इथे सुद्धा 2 नंबरची आकृती आहे, म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी 3 नंबरची आकृती असणार आहे. या ठिकाणी 4, 1 2 3 4, 1 2 3 4. पहिला जो प्रश्नचिन्ह आहे या ठिकाणी 4 नंबरला भरीव चौकोन आहे. दुसरा प्रश्नचिन्ह या ठिकाणी 3 नंबरला आहे, म्हणजे 3 नंबरची आकृती त्रिकोण आहे. त्यानंतर या ठिकाणी पुन्हा 4 नंबरला प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे भरीव चौकोन. 4 नंबरची जी आकृती आहे भरीव चौकोन. आणि या ठिकाणी 1 नंबरलाच प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे पहिली जी आकृती आहे चौकोन आणि त्याचे 2 कर्ण. या पद्धतीने ही आकृती पर्याय क्रमांक 1 मध्ये आहे. या पद्धतीने त्याचा समूह शोधता येईल. प्रश्न क्रमांक 57. पुढील प्रश्न मालिकेतील चुकीचे पद ओळखा. चुकीचे पद ओळखायचे आपल्याला संख्या दिलेली 13, 16, 22, 25, 38 आणि 62. पहा यांच्यामध्ये फरक आहे 2चा. 13 अधिक 3, 3चा फरक आहे. 16 अधिक 6 22, आणि पुढे 22 आणि 25 मध्ये फरक आहे. 22 आणि 25 3चा फरक आहे. आणि 3 6 3 6 या ठिकाणी 25 आणि 38 मध्ये 6चा फरक नाही आहे. त्यामुळे आपल्याला 3 6 3 1 आले. पहा 3 जे आहे पहा या संख्यांचा गुणाकार केला 1 3 3, म्हणजे या ठिकाणी संख्येमध्ये आपल्याला अंकांचा गुणाकार करून मिळाले. 13 अधिक 3 16. 16 मधील अंकांचा गुणाकार केला तो येतोय 1 गुणिले 6, म्हणजे 6. या ठिकाणी 6 दिलेला आहे, म्हणजे ती पुढची संख्या 16 अधिक 6 22. 22 मधल्या अंकांचा गुणाकार केला बेदुनी 4. 22 अधिक 4 जर केलं तर 26. या ठिकाणी 25 दिलेलं आहे, त्यामुळे 25 हे चुकीचं आहे. या ठिकाणी 26 पाहिजे, कारण 26 मधल्या अंकांचा गुणाकार केला 6 दुने 12. 26 अधिक 12 केले तर ते होतंय 38. या ठिकाणी 38 बरोबर आहे. आणि 38 मध्ये त्या संख्यांचा गुणाकार केला 8 त्रिक 24, तर पुढची संख्या आपल्याला 62 मिळते. त्यामुळे चुकीचं पद आहे 25. या ठिकाणी 26 पाहिजे होतं. पर्याय क्रमांक 1 25. 58 क्रमांकाचा प्रश्न घेऊया. कंपासला कर्कटक म्हटले, कर्कटकला कोनमापक म्हटले, कोनमापकाला मोजपट्टी म्हटले आणि मोजपट्टीला कंपास म्हटले, तर वर्तुळ कशाच्या साहाय्याने काढतात? तर वर्तुळ काढण्याचे जे साधन आहे ते कंपास आहे. आणि कंपासला आपल्याला काय म्हटलेलं आहे ते लक्षात घ्या. कंपासला कर्कटक म्हटलेलं आहे, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कर्कटक. विद्यार्थ्यांचा गोंधळ होऊ शकतो. कर्कटक हे 2 टोकाचं असतं आणि कंपास 1 टोक आणि 1 पेन्सिलचं असतं. हे समजून घेण्यासाठी कंपास पेटीतील साहित्यांची ओळख असणं गरजेचं आहे. प्रश्न क्रमांक 59 आणि 60 साठी सूचना दिलेल्या आहेत. प्रश्नामधील प्रश्नाकृतीची आरशातील प्रतिमा कशी दिसेल ते पर्यायातून निश्चित करा. 59 नंबरचा प्रश्न आहे. व आणि श हे अक्षर जर आरशात पाहिलं तर श या ठिकाणी जसेच्या तसं दिलंय ते बाद झालं. श या ठिकाणी सुद्धा जसेच्या तसं दिलेलं आहे. व हे अक्षर सुरुवातीला दिले त्यामुळे हा बाद झाला. पर्याय क्रमांक 4 मध्ये आरशातील प्रतिमा जशीच्या तशी व्यवस्थित दिसून येईल.
60 क्रमांकाचा प्रश्न जो आहे, जर आरशात पाहिला, हे ज्या टोकाच्या बाजू वळलेल्या आहेत त्या ठिकाणी सुरुवातीला येणार आहेत. पर्याय क्रमांक इथं उलट्या दिल्या, इथं खाली विरुद्ध बाजूला, त्यामुळे हा बाद झाला. या दोन मध्ये उत्तर आहे. ही जी बाजू आहे या ठिकाणी उलटी आहे आणि या ठिकाणी जशीच्या तशी, त्यामुळे हा पर्याय बाद झाला. पर्याय क्रमांक 1 मध्ये त्याचं अचूक उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 61 पहा. एका सांकेतिक भाषेत 3 ला 4 म्हटले, 4 ला 7 म्हटले, 8 ला 6 म्हटले, तर 4 अधिक 3 गुणिले 8 बरोबर किती? 4 ला या ठिकाणी काय म्हटलेलं आहे? 7 4च्या जागेवर 7 टाका, अधिक 3 ला काय म्हटलेलं आहे? 3 ला 4 म्हटलेलं आहे, म्हणजे 3च्या जागेवरती 4 टाकायचा आहे, आणि गुणिले 8 ला या ठिकाणी 6 म्हटलेले. आता ही पदावली सोडवताना बेरीज अगोदर नाही करायची, गुणाकाराची क्रिया आधी करायची. 6 चौक 24 अधिक 7 आणि यांची बेरीज केलं तर ती येते 31. पर्याय क्रमांक 3 या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 62 बा. या संख्या मालिकेत 2 पूर्वी लगत 5 वा 2 पूर्वी लगत 5, म्हणजे या ठिकाणी 5 पाहिजे, आणि लगत नंतर 3, लगत नंतर 3, 2 पूर्वी 5 पाहिजे आणि लगत नंतर 3, म्हणजे आपल्याला 523 असा गट कुठं कुठं दिसतोय ते शोधावं लागणार आहे. 523 असे किती वेळा झालेला आहे? 5 या ठिकाणी झालेले, 5 या ठिकाणी आहे, तर 3 7 523. या ठिकाणी हा पहिला गट आहे. त्यानंतर 524 आहे, इथं 523 इथं आहे. या ठिकाणी फक्त 2 वेळा झालेला आहे, त्यामुळे उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, 2 वेळा. प्रश्न क्रमांक 63. मैदानावर खेळता खेळता मित्रांसोबत भांडण झाले, अशा वेळी तुम्ही काय कराल? त्या मित्राशी बोलणार नाही, हे चुकीचं आहे. त्याची तक्रार घरातील लोकांना सांगाल, हे चुकीचं आहे. खिलाडू वृत्तीने त्याच्याशी पुन्हा बोलणार. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 64 बा. एका रांगेत प्रथमेचा सुरुवातीपासून 24वा आणि शेवटून 28वा क्रमांक आहे. तर रांगेतील मुलांची संख्या काढण्यासाठी त्या दोन्हीकडून स्थान दिलेलं असेल त्यांची बेरीज करायची आणि त्यातून 1 कमी करायचा, कारण दोन्ही बाजूकडे त्याला धरलेला आहे. 8 आणि 4 12, 52, 52 वजा 1 51. तर रांगेतील मुलांची संख्या आहे 51. तर याच रांगेत मध्यभागी असणाऱ्या श्रेयसच्या पुढे मनीषा उभी आहे. पहा, ती जी रांग आहे, आपण रांग काढून घेऊ. मध्यभागी श्रेयसच्या पुढे, श्रेयस हा मध्यभागी आहे, आणि मधला जर क्रमांक काढायचा असेल तर आपल्याला 51 अधिक 1 52 भागिले 2 26. मधल्या मुलांचा क्रमांक असणार आहे 26, आणि श्रेयसच्या पुढे मनीषा उभी आहे. श्रेयसच्या पुढे मनीषा उभी आहे, आणि मनीषा आणि श्रेयस यांच्यामध्ये 4 मुलं आहेत. मनीषा या ठिकाणी उभा आहे असं समजा, आणि यांच्यामध्ये 4 मुले आहेत. तर या रांगेत मनीषाचा मागून कितवा क्रमांक आहे? श्रेयस हा मध्यभागी आहे, याचा अर्थ हा पाठीमागूनही 26व्या क्रमांकावर आहे आणि पुढेही 26व्या क्रमांकावर आहे. आणि मनीषाचा जर आपण क्रमांक शोधला तर 26 पाठीमागून, ही जी रांग आहे त्यामध्ये पाठीमागून मनीषाचा क्रमांक जर काढायचा असेल, श्रेयस पाठीमागून 26व्या क्रमांकावर आहे. 26 अधिक 4 अधिक मनीषा 1, 26 आणि 4 30 अधिक 1 31, 21वा क्रमांक नसून पाठीमागे 31वा आहे, त्यामुळे पहिला पर्याय बाद. मनीषा आणि प्रथमेश यांच्या पुढे 3 मुले आहेत. आता मनीषा या ठिकाणी पाठीमागून 31व्या क्रमांकावर आहे. आता मनीषा आणि प्रथमेशचा शेवटून 28वा क्रमांक आहे. 28 29 या ठिकाणी फक्त 2 मुले आहेत, 29 आणि 30. या ठिकाणी 3च्या ऐवजी 2 मुले, त्यामुळे हा पर्याय बाद झाला.
रांगेत मनीषाचा पुढून 21वा क्रमांक आहे। पाठीमागून 31वा म्हणजेच पुढून 21वा क्रमांक आहे। पर्याय क्रमांक 3 हे त्याचं उत्तर आहे। या पद्धतीने प्रश्न क्रमांक 65 ते 68 साठी सूचना, गटात न बसणारे पद ओळखा। 1 2 3 4 ही आकृती आपल्याला वेगळी वाटते। पर्याय क्रमांक 4 हे गटात न बसणारे पद आहे। 66वा प्रश्न, आशिया, अंटार्क्टिका, युरोप आणि आर्क्टिक हे तीनही खंड आहेत आणि आर्क्टिक हा महासागर आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 4 हा वेगळा आहे। सदुसष्ट क्रमांकाचा प्रश्न पाहूया। 12 4 24 6 1 55 21 7 शेवटची जी संख्या आहे 4, 4च्या पाड्यात 12 आहे, 4 त्रिक 12। या ठिकाणी शेवटची संख्या आहे 6, 6च्या पाड्यात 6वी चोक 24 आहे। शेवटचा अंक आहे 5 आणि 5 त्रिक 15 5च्या पाड्यामध्ये, आणि शेवटचा अंक 7 आहे, 7च्या पाड्यामध्ये 21, 7 त्रिक 21। या ठिकाणी बारीक निरीक्षण केलं तर शेवटच्या संख्येची ही तिप्पट आहे। 4 त्रिक 12, 5 त्रिक 15, 7 त्रिक 21। या ठिकाणी शेवटच्या संख्येची 6 ची 4 पट दिलेली आहे या ठिकाणी, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा वेगळा आहे। या पद्धतीने 68 नंबरचा प्रश्न पहा, लखनवी चिकन, हिमरू शाल, कांजीवरम, बनारसी सिल्क हे सर्व साड्यांचे प्रकार आहेत, कपड्यांचे प्रकार आहेत। आता साड्या आपल्याला त्यांचे प्रकार माहित असणे गरजेचे आहे। विद्यार्थी या ठिकाणी चिकन हा शब्द जो आहे, चिकन म्हणजे मटण असं समजतील, तर लखनवी चिकन हा सुद्धा एक साडीचाच प्रकार आहे। हिमरू शाल ही शाल आहे, ही साडी नसून ही शाल आहे। कांजीवरम ही साडी आहे। बनारसी सिल्क ही सुद्धा साडी आहे। 3 4 आणि 1 हे साड्यांचे प्रकार आहेत। हिमरू शाल ही शाल आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 2 हा वेगळा ठरतो। 69 क्रमांकाचा प्रश्न पहा, सोबतच्या आकृतीत प्रश्नचिन्हांच्या जागी कोणती संख्या येईल? असा प्रश्न आला, विद्यार्थ्यांनी समोरासमोरच्या संख्यांच्या जोड्या लावून घ्यायच्या। या ठिकाणी लहान संख्या आहे 4, 4च्या समोर आलेला आहे 8, 9च्या समोर आलेला आहे 63, त्यानंतर 11च्या समोर आलेला आहे 99 आणि 13च्या समोर आहे प्रश्नचिन्ह। म्हणजे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते आपल्याला विचारलेलं आहे। 4च्या पाड्यात 4 दुने 8, 4 ची दुप्पट केली तर 8 येते। 4 दुने 8, तशी 9 ची दुप्पट या ठिकाणी 63। 9च्या पाड्यात 63 आहेत, 9 7 63। त्यानंतर 11च्या पाड्यात 99 आहेत, 11 9 99। या ठिकाणी काय केले, दिलेली संख्या जी आहे त्याच्यातून 2 कमी केलेत। 4 मधून 2 गेले, 2 राहिले, 4 दुने 8। 9 मधून 2 गेले, राहिले 7, 9 7 63। 11 मधून 2 गेले, राहिले 9, 11 9 99। तसं 13 मधून आपल्याला 2 कमी करायचे राहिले, 11, 13 आणि 11चा गुणाकार केला तो पर्याय क्रमांक 4 143। या पद्धतीने प्रश्न क्रमांक 70 ते 40 साठी सूचना आहे। पुढील प्रश्नांमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या पदाचा जसा संबंध आहे, अगदी तसाच संबंध तिसऱ्या आणि चौथ्या पदात आहे, तो शोधा आणि प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय निवडा। 14 35 कसे झाले ते आपल्याला शोधावं लागेल। 14च्या पाड्यामध्ये 35 नाही, 14 दुने 28, 14 त्रिक 42। 14 दुने 28 जर केलं दुप्पट होईल 28, आणि 28 मध्ये आपल्याला आणखी किती कमी पडतात
7 कमी पडतायत. 28 अधिक 7 35. आता हे 7 कसे येतील ते शोधावं लागेल. पहा 7 14च्या निमपट. 14ला आपण 2 ने भागलं तर 7 उत्तर येते. 14ची दुप्पट 28, 14ची निमपट 7 आणि बेरीज 35. पहा या पद्धतीने आपल्याला 22चं करता येईल का? पहा 22ची दुप्पट 22 दुने 44 आणि 22ची निमपट 22 भागिले 2 म्हणजे 11 आणि बेरीज केली 55. पहा 55 आहे का पर्यायामध्ये? पर्याय क्रमांक 3 55. या पद्धतीने त्याचं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 71. 4 बरोबर 32 तर 5 बरोबर किती? 4चे 32 कसे झाले? 4 ही जी संख्या आहे 4च्या पाड्यात 32, 4 8 32, 4 गुणिले 8 32. तर या ठिकाणी 5च्या पाड्यात 5 8 40. प्रयत्न आहे. 5च्या पाड्यामध्ये 5 ने 5 5 25. त्यानेच त्या संख्येला नाहीये. 5च्या पाड्यामध्ये आणखीन 45, 5 9 45, 5 10 50. या ठिकाणी 10 होऊ शकतं. 5 10 50 कसं पाहता? 4चे दुप्पट 8 आता. 4चे दुप्पट केले तर 8. 4 8 32. 5चे दुप्पट 10. 10 5 50. पर्याय क्रमांक 2. 72 क्रमांकाचा प्रश्न बघूया. जठर पचन संस्था तर मेंदू. जठर आणि पचन संस्था एकमेकाचे अवयव. पचन संस्थेतला हा भाग आहे जठर. तर मेंदू चेता संस्था. पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 73. पहिली आकृती आणि दुसरी आकृती या ठिकाणी काय संबंध आहे पहा. पहिल्या आकृतीचा आणि दुसऱ्या आकृतीचा. तर वर्तुळ जो आहे तो बाहेर आहे आणि आतमध्ये काय दाखवलेला आहे. म्हणजे 2 नंबरची आकृती याकडे 2 वेळा आलेली आहे. त्याच पद्धतीने 2 नंबरची आकृती जी आहे त्रिकोण 2 वेळा आलेला आहे. म्हणजे या ठिकाणी सुरुवातीला 2 नंबरला त्रिकोण असणार आहे आणि पहिली आकृती ही चौकोनाची असणार आहे. पर्याय क्रमांक 4 या पद्धतीने. प्रश्न क्रमांक 74 पाहूया. रेषाखंड दिलेला आहे आणि ती आकृती कशी बदलली पहा. रेषाखंडाची बाजू फिरली आणि बाणाचे जे टोक आहेत ते बाहेर झालेले आहेत. बाणाचे टोक आतमधले जे होते ते दोन्ही बाजूने बाहेर झालेले आहेत आणि मध्ये रेषा ओढलेली आहे. आता ही जी आकृती आहे ते आपल्याला हा जो भाग आहे तो उलटा करावा लागणार आहे. म्हणजे आकृती उभी होईल. ही जी आतली रेषा आहे ती काय कराय ती बाहेरून येणार आहे. म्हणजे अशी आकृती तयार होईल दोन्ही बाजूनी आणि उभी रेषा आडवी होईल. या ठिकाणी रेषा आतून दाखवली त्यामुळे हा पर्याय बाद. इथं एक रेषा आतून दाखवलेली आहे आणि एक बाहेरून त्यामुळे हा पर्याय बाद. पर्याय क्रमांक 3 मध्ये त्याचं उत्तर आहे. या ठिकाणी चुकीचं आहे. शेवटचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 75. खालील संख्या मालिकेत प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल? संख्या आपल्याला 2 12 36 80. 2 12 36 80. बेसक 12 बारसक 72. या ठिकाणी 36 आहे. 12 आणि याच्यामध्ये 24चा फरक आहे. 6 चौक 24. या पद्धतीने हे दिलेलं आहे. तर पहा याच्यामध्ये 2 कसं आलं पहा. तर 1चा वर्ग अधिक 1चा घन. 1चा वर्ग 1 अधिक 1चा घन 1 2. 2चा वर्ग अधिक 2चा घन. 2चा वर्ग 4 आणि 2चा घन 8. बेरीज झाली 12. या ठिकाणी 12 दिले. 36 पहा. 3चा घन अधिक 3चा वर्ग अधिक 3चा घन. 3चा वर्ग आहे 9 आणि 3चा घन आहे 27. अधिक बेरीज केली तर येते 36. या ठिकाणी 36 दिलेला आहे. 80 पहा. 4चा वर्ग अधिक 4चा घन. 4चा वर्ग 16 आणि 4चा घन 64.
बेरीज केली तर ती येते 80. आता पुढची संख्या आपल्याला प्रश्नचिन्हाच्या जागी शोधायचे. 5चा वर्ग अधिक 5चा घन. 5चा वर्ग आहे 25 आणि 5चा घन आहे 125 आणि बेरीज केली तर ती येते 150. 150 आहे का? पर्याय क्रमांक 3. या पद्धतीने हा प्रश्न सोडवायचा आहे. तर धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा आणि कमेंटमध्ये कुठला प्रश्न आपल्याला अतिशय सोप्या पद्धतीने समजला ते कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या हक्काच्या ई स्टडी या चॅनलला जर अद्यापही सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. टाटा बाय बाय. धन्यवाद.